नमस्ते मुलांनो, माय स्कॉलर पॉइंट या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर पहा, आपण नवोदयच्या परीक्षेची तयारी करत आहोत, स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी करतात किंवा एनएमएस असो किंवा मंथन परीक्षा असो याची तयारी करतात। तर गणित विषय हा सगळ्यात मुलांना अवघड जाणारा विषय, तो अतिशय सोप्या पद्धतीने मी माझ्या व्हिडिओमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। आणि मुलांना जास्तीत जास्त अवघड जाणारा घटक म्हणजे कोणता असतो पहा, क्षेत्रफळ। तर क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ आणि घनफळ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्रफळावरचे असे काही उदाहरणं पाहणार आहोत की जे सगळ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये येणार आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने आणि अशा प्रकारचे 100% परीक्षेला गणित येतात ते उदाहरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहोत। तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रत्येक गणित तितकंच महत्त्वाचं आहे आणि तितकंच जास्तीत जास्त सराव केला तर क्षेत्रफळावरचा तुमचा मार्क अजिबात जाणार नाही। चला, पहिलं उदाहरण पाहू आपण। चौरसाची बाजू 10% ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? बघा, चौरसाची बाजू 10% ने वाढवली म्हणजे एक लक्षात घ्या, आपण चौरसाची बाजू जर 10 घेतली किंवा 20 घ्या, कोणती घ्या, बघा चौरसाची बाजू 10 घेतली, बाजू 10 घेतली तर त्याचं क्षेत्रफळ किती होणार आहे? पहा, क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग। म्हणजे 10 सेंटीमीटर जर आपण चौरसाची बाजू घेतली तर त्याचं क्षेत्रफळ येणार 10 गुणिले 10 म्हणजे 100 चौरस सेंटीमीटर। 10 बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ येणार 100 चौरस सेंटीमीटर। तर पहा, 10 बाजू त्याची आपण 10% ने वाढवू। 10 जी बाजू आहे ती 10% ने वाढवू आपण। 10 चे 10% करू आपण। 10 चे 10% म्हणजे किती झाले पहा, 1 गुणिले 1 म्हणजे 1। म्हणजे पहिली 10 होती, आता 1 ने वाढवायची म्हणजे आता किती होईल? बाजू 11 होईल। पहिली 10 होती ती 10% ने वाढली, 10% ने म्हणजे 10 चे 10% केले 1 आले, ते मिसळले, वाढणे म्हणजे मिसळणे आणि मग त्याच्यामध्ये 11 बाजू झाली। आता त्याचं क्षेत्रफळ किती होईल पहा, 121 होईल क्षेत्रफळ। अगोदर किती होतं? 100 होतं, आता किती झालं? 121। मग किती वाढलं पहा, 100 किती वाढलं? 21 वाढलं। म्हणजे किती टक्के वाढलं ते? तर 21% हे वाढलं। चौरसाची बाजू 10 धरली होती बघा, पण आता चौरसाची बाजू जर 20 घेतली तर पण उत्तर आपलं तेवढंच यायला पाहिजे। बघा, चौरसाची जर बाजू 20 घेतली तर त्याचं क्षेत्रफळ किती होणार 20 बाजू असलेल्या चौरसाचं? तर 20 गुणिले 20 म्हणजेच किती येणार? 400 चौरस। मीटर मध्ये बाजू असेल तर मीटर, सेंटीमीटर मध्ये असेल तर सेंटीमीटर। आणि आता 20 चे 10% ने वाढवली म्हटलेली म्हणजे 20 चे 10% करू आपण। 20 चे 10% 2 म्हणजे 20 चे 10% म्हणजे किती झाले? 2। तेवढ्याने वाढणार म्हणजे पहिली किती होती? 20 होती, आता 2 ने वाढणार म्हणजे किती झाली? आताची बाजू 22 झाली। 22 म्हणल्यानंतर क्षेत्रफळ किती येईल पहा, 484 चौरस, 484 चौरस सेंटीमीटर। आता बघा कितीने वाढलं, मग पहिलं किती होतं क्षेत्रफळ? 400 होतं, आता किती झाले? 484 झाले। म्हणजे 400 वर किती वाढले? 84 वाढले। 400 वर 84 वाढले। मग 100 वर किती म्हणजे किती टक्क्याने विचारले, मग 100 वर किती? हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 4 1 4 2 8 आणि 4 1 1 म्हणजे किती किती टक्के वाढले? 21%। पहा, 10 घेऊन बघितली बाजू, 20 घेऊन बघितली तरी परंतु किती टक्क्याने वाढतं ते? 21%। म्हणजे बाजू किती घेतली त्याची जर 10% वाढवली तर क्षेत्रफळ हे 21% वाढतं। उदाहरण बघा, एका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज 8 सेंटीमीटर व वजाबाकी 2 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती होईल? बघा, लांबी दिलेली नाही, रुंदी दिलेली नाही, पण त्यांची बेरीज 8 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 2 सेंटीमीटर आणि त्याचं क्षेत्रफळ विचारले। मग आपण काय करू? लांबी बरोबर x मानू आणि रुंदी y। आता यांची बेरीज किती दिलेली पहा, लांबी आणि रुंदी यांची बेरीज दिलेली 8 म्हणजे x अधिक y बरोबर 8। आता परत काय म्हटलेले बघा, त्यांची वजाबाकी 2 सेंटीमीटर आहे म्हणजे लांबी मधून रुंदी वजा केल्यानंतर 2 येते। मग बघा, x वजा y बरोबर 2 म्हणजे हे पहिलं समीकरण तयार होईल आणि हे दुसरं समीकरण तयार होईल आणि हे दोन्ही समीकरण सोडून घेऊ आणि x y च्या किमती काढून घेऊ। चला,
x अधिक y बरोबर 8 हे पहिलं समीकरण अधिक x वजा y बरोबर 2 हे दोन्ही समीकरण मांडले आणि त्यांची बेरीज केली पहा x अधिक x म्हणजे 2x हे y कटले कारण y मधून y गेले उरले 0 म्हणजे कटले बरोबर 10 म्हणजे x बरोबर 10/2 म्हणजे किती आलं 5 म्हणजे x ची किंमत 5 आली x ची किंमत 5 म्हणजे x काय होती लांबी होती ती झाली 5 आता x 5 म्हणजे आता रुंदी किती येईल दोन्हीची बेरीज 8 आली पाहिजे म्हणजे रुंदी किती आली 3 आली बघा त्यांच्यातला फरक 2 येते वजाबाकी 5 मधून 3 गेले उरले 2 आणि त्याचं आपल्याला क्षेत्रफळ विचारले म्हणजे लांबी किती दिलेली आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी म्हणजे लांबी आली 5 रुंदी आली 3 3 5 15 चौरस सेंटीमीटर उदाहरण बघा एक 18 सेंटीमीटर लांबी व 8 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची लांबी 2/3 पट व रुंदी 3/2 पट केली तर त्याच्या क्षेत्रफळावर कोणता परिणाम होईल पहा लांबी दिलेली रुंदी दिलेली आणि पुढे विचारले की त्याची लांबी 2/3 पट केली आणि रुंदी 3/2 पट केली तर क्षेत्रफळ कसं होईल तर आपण करून बघू पहा लांबी किती दिलेली आहे लांबी बरोबर 18 सेंटीमीटर रुंदी आहे 8 सेंटीमीटर लांबी दिलेली आहे रुंदी दिलेली आहे मग त्याचं क्षेत्रफळ किती येईल हे काढू आपण आयताचे क्षेत्रफळ बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे 18 रुंदी 8 गुणाकार केला तर किती येईल पहा 144 चौरस सेंटीमीटर बघा कधी पण लक्षात घ्यायचं क्षेत्रफळाचं एकक चौरस लिहायला विसरायचं नाही आणि लांबी रुंदी ह्याच्यामध्ये सेंटीमीटर मध्ये दिली तर सेंटीमीटर लिहायचं आणि मीटर मध्ये दिले असेल तर मीटर लिहायचं बघा आयताचं क्षेत्रफळ किती आलं 144 चौरस सेंटीमीटर आता काय म्हटलेलं आहे लांबी 2/3 पट केली म्हणजे लांबी पहिली किती होती पहा 18 होती मग लांबी 2/3 पट करू 18चे 2/3 पट करू आपण 3 आहे 18 म्हणजे किती झाली 6 × 12 म्हणजे 18 ची लांबी किती केली आपण 12 केली किती झाली 12 आणि रुंदी 3/2 पट केली आता रुंदी किती केली रुंदी बरोबर रुंदी किती पहिली 8 आहे त्याची 3/2 पट करू आपण म्हणजे गुणिले 3/2 बेचो 8 4 त्रिक 12 बघा ह्याचं रुंदी पण किती आली 12 लांबी 2/3 पट केली तर 12 आले आणि रुंदी 3/2 पट केली तरी सुद्धा 12 आलं मग ह्याचं जर क्षेत्रफळ केलं आयताचे क्षेत्रफळ नवीन तयार झालेलं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आता लांबी आणि रुंदी सारखी आली म्हणजे तो झाला चौरस तयार झाला म्हणजे 12 × 12 म्हणजे 144 चौरस सेंटीमीटर बघा पहिला ज्यावेळेस 18 सेंटीमीटर बाजू लांबी होती आणि 8 सेंटीमीटर रुंदी होती तेव्हा त्याचं क्षेत्रफळ आलं होतं 144 आणि आता लांबी आणि रुंदी मध्ये बदल केला तरी सुद्धा त्याचं क्षेत्रफळ 144च आलं म्हणजे क्षेत्रफळावर कुठला परिणाम होईल तर क्षेत्रफळामध्ये बदल होणार नाही क्षेत्रफळ तेवढंच राहील हे त्याचं उत्तर येईल चला पुढचं उदाहरण बघा सोबतच्या आकृतीत रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती बघा आयत दिलेला आहे त्याच्यामध्ये रेखांकित भाग केलेला आहे किंवा असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा प्रकारचा हे ग्राउंड आहे किंवा मैदान आहे त्याच्यामध्ये हा रस्ता बनवलेला आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं मग चला आता रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला आता इथं पहा इथपर्यंत आपण जर पाहिलं हा जर आपण पूर्ण आयत तयार केला तर त्या आयताची बघा रुंदी किती व्हायला लागली 2 होईल हा आयत आपण ह्याला 1 नंबरचा आयत देऊ आणि इकडे 2 नंबर आणि ह्याला 3 नंबर असं नाव देऊ बघा 1 नंबर जो आयत आहे तो मोठा त्याची रुंदी आहे बघा 2 सेंटीमीटर आणि जी लांबी आहे लांबी म्हणजे किती पहा ह्याची रुंदी म्हणजे त्याची लांबी ह्याची रुंदी किती 20 आहे तितकीच आयताची सुद्धा लांबी असणार आहे म्हणजे पहा 1 नंबरच्या आयताचे क्षेत्रफळ
आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे एल गुणिले बी. आता एल म्हणजे लांबी किती आता आयत हा असा तयार झाला, हा असा आयत तयार झाला तर त्याची जी लांबी आहे म्हणजे या मोठ्या आयताची रुंदी आहे किती, ती 20 आहे आणि रुंदी किती याची मग 2 आहे. मग किती झालं क्षेत्रफळ 20 दुने 40 चौरस सेंटीमीटर. हे झालं 1 नंबरच्या आयताचं. आता 2 नंबरचा आयत हा इकडे तयार केलेला पहा. याची सुद्धा इथं 2 सेंटीमीटर म्हणल्यावर सुद्धा 2 येणार आहे म्हणजे याची किती येणार पाहिजे झाली 2. याची जो रुंदी झाली किती 2 झाली. 2 नंबरच्या याची बघा 2 नंबरच्या आयताचे क्षेत्रफळ रुंदी 2 झाली. आता लांबी किती येईल मग त्याची लांबी किती येईल पहा. मग एक लक्षात घ्या की पूर्ण बाहेरच्या आयताची लांबी किती पहा 30 आहे. पूर्ण बाहेरच्या आयताची लांबी किती आहे 30 आहे. 30 म्हणल्यानंतर पहा ही मधला जो भाग आहे तर ह्याची पहा रुंदी किती आलेली ही 2 आहे आणि इकडची 2 आहे म्हणजे हा मधला भाग जर सोडून दिला आपण म्हणजे किती आला असतं तर 2 गेले इकडून म्हणजे 2 गेले म्हणल्यानंतर किती राहिले 28 झाली त्याची म्हणजे ही झाली 14. इकडची 14 इकडची 14 म्हणजे 2 म्हणजे ही लांबी किती होणार 14. याची पण लांबी किती होणार 14 म्हणजे त्याची रुंदी 2 आहे म्हणजे किती होणार पहा रुंदी 2 गुणिले 14 लांबी म्हणजे 14 दुने 28 चौरस सेंटीमीटर. 2 नंबरच्या आयताचा. आता 3 नंबरचा जो आयत तयार झालेला आहे तर त्या 3 नंबरच्या आयताचं क्षेत्रफळ किती येईल पहा. याची लांबी 14 आहे रुंदी 2च आहे म्हणजे 3 नंबरच्या आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी किती पाहायची लांबी 14 चे. लांबी 14 कुठून आली लक्षात आलं का कारण हे बाहेरच्या आयताची लांबी किती आहे पहा 30 आहे. त्याच्यामध्ये हे 2 फुटाचा जो रेखांकित भाग आहे तो जर वगळला तर किती झाले 28. 28 म्हटल्यानंतर इकडे 14 आणि इकडे 14. 14 लांबी झाली रुंदी आली 2 म्हणजे याची सुद्धा किती झाली 14 दुने 28 चौरस सेंटीमीटर. मग आता सगळ्याची बेरीज करायची म्हणजे पूर्ण रेखांकित भागाचं क्षेत्रफळ येईल. म्हणजे पहिले किती आहे 40 पहिल्या आयताचं क्षेत्रफळ अधिक 40 अधिक दुसऱ्याचं आहे 28 आणि तिसऱ्याचं सुद्धा आहे 28. यांची जर बेरीज केली 28 16 ला 6 4 1 4 5 5 4 9 96 चौरस सेंटीमीटर हे पूर्ण रेखांकित भागाचं क्षेत्रफळ होईल. तर काय करायचं रेखांकित भाग जो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये एक तर तुम्ही आडवा आयत तयार करू शकता किंवा उभा तयार करू शकता किंवा हा मध्ये एक चौरस तयार करून त्या चौरसाचं वेगळं क्षेत्रफळ तयार करून काढून त्या बाकीच्या राहिलेल्या आयताचं क्षेत्रफळ काढून ते मिक्स करू शकता जेणेकरून रेखांकित भागाचं पूर्ण क्षेत्रफळ तयार. चला पुढचं उदाहरण बघा. एका आयताच्या चारही कोपऱ्यावर फुलांचे ताटवे लावलेले आहेत तर आयताच्या उर्वरित भागाचे क्षेत्रफळ किती. बघा अशा प्रकारचा आयताकृती भाग आहे आणि त्याच्या चारही कोपऱ्यावर असे फुलांचे जे रेखांकित केलेला भाग आहे तिथे ताटवे लावलेले तर उर्वरित भागाचं क्षेत्रफळ विचारलेले. मग अशा वेळेस काय करायचं पूर्ण आयताचं क्षेत्रफळ काढायचं आणि जे ताटवे लावलेला भाग आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आणि मग त्या ताटवे लावलेला भाग त्याच्यातून वजा करायचा. आता पूर्ण आयताची लांबी रुंदी किती होईल आपण पहा. पूर्ण आयताची लांबी रुंदी आता लांबी किती पहा ही 10 होती मधला भाग आहे तो 10 इकडं रेखांकित केलेला इथं 7 आणि इथं 7 म्हणजे किती झाली 24 झाली लांबी. लांबी किती झाली 24 10 आणि 7 17 आणि 7 24. आता रुंदी किती पहा इथला रिकामा राहिलेला भाग 4 आहे आणि इकडे 7 इकडे 7 म्हणजे 7 2 14 आणि 4 18 म्हणजे लांबी झाली 24 आणि रुंदी झाली 18. आता क्षेत्रफळ किती होईल मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर 24 गुणिले 18 म्हणजेच लांबी गुणिले रुंदी म्हणल्यानंतर 24 गुणिले 18 18 चोक 72 उरले 7 18 दोन्ही 36 36 आणि 7 झाले 43. हा चला हे झालं चौरस सेंटीमीटर. आता रेखांकित भाग जो आहे तो आहे ताटवे लावलेला त्याचं बघा चारही भागाचं जर निरीक्षण केलं तर पहा हे वर्तुळाचे हे 4 पाव भाग आहे. इथला भाग पाव इथला पाव इथला पाव इथला पाव म्हणजे पूर्ण किती अशा प्रकारचं वर्तुळ तयार होणार आहे. तो चारही जर भाग घेतले तर असा हा वर्तुळ तयार होणार आहे रेखांकित केलेला. प्रत्येक भाग जर घेतला तर रेखांकित केलेले अशा प्रकारचे 4 भाग होणार आहेत म्हणजे पूर्ण वर्तुळ होणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल त्या पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल म्हणजे चारही भाग म्हणजे पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर
आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. आता पाय ची किंमत काय असते 3.14 किंवा 22/7 गुणिले आर वर्ग म्हणजे त्रिज्या. त्रिज्या म्हणजे पाय, ही जी बाजू आहे एवढी ही 7, ही झाली त्याची त्रिज्या. म्हणजे 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 म्हणजे 7 49. गुणाकार करून मांडलं तरी चालते, हे तास मांडलं तरी बघा, हा 7 कटला, हा 7 कटला, म्हणजे 22 गुणिले 7 म्हणजे 154. 154 चौरस सेंटीमीटर. आता काय करायचं, जे पूर्ण आयताचं क्षेत्रफळ होतं त्याच्यामधून हे वजा करायचं. म्हणजे पूर्ण आयताचं क्षेत्रफळ किती होतं 432 मधून 154 वजा करू म्हणजे राहिलेला जो आयताकृती भाग आहे त्याचं क्षेत्रफळ निघेल. म्हणजे 432 वजा 154 278 चौरस मीटर. हे झालं चौरस सेंटीमीटर. बाजू कशामध्ये दिली सेंटीमीटर मध्ये म्हणून सेंटीमीटर लिहू आपण. चौरस सेंटीमीटर हे उर्वरित भागाचं क्षेत्रफळ झालं. मुलांनो, तुम्हाला जो घटक क्षेत्रफळावर जे काही अवघड कठीण अशा प्रकारचे प्रश्न वाटतात ते जेवढे ज्या नमुन्याचे प्रश्न परीक्षेत नवोदयला येऊ शकतात किंवा स्कॉलरशिप मध्ये पण हेच गणित आहेत, तर पहा याचा जर नीट तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला या घटकावरचं कुठलाही गणित अवघड जाणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.